ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, जे काही यूज केलं म्हटलं आहे ते सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग अशा प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिला, फोटो वगैरे ऑलरेडी ॲड करून दिला। फक्त फोटो वगैरे आपला या तीन चार फोटोजमध्ये चेंजेस वगैरे करून घ्यायचं। मग इथे ग्रुप आहे, ग्रुप्समध्ये पण फोटो वगैरे लावून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे का फर्स्टला आहे मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मग आपला जे का मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची आवडीची फोटो मित्रांनो किंवा तुमची फोटो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखी सेकंड बीटला 2 पार्टमध्ये जितके काय बीट्स आहेत त्या दोन्ही बीट्समध्ये एक फोटो वगैरे कट करून घ्या। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथं आणखीन याचं 8.12चं बीटला यायचं। मग आपल्या इथं फोटोला नाही ठेवायचं मित्रांनो। मग आपल्या इथं 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। ह्या फोटोवरती फोटो नाही दिसली पाहिजे मित्रांनो। मग आपला आणखीन सेकंड बीटला 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला 2 पार्टमध्ये जे का ग्रुपचे वरचे फोटो आहेत त्या लेफ्ट साईडच्या फोटोला कट करून घ्यायचं। मग आपल्या ग्रुपच्या वरच्या बाजूला फोटो नाही दिसली पाहिजे मित्रांनो। मग आपण आणखीन आपल्या जे ग्रुपचा मित्र ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का फोटो मित्र फोटोला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर सेकंड बीटला जाऊन जे का फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट करून घेऊन मग आपल्या प्रोजेक्ट खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला प्रोजेक्ट खालच्या बाजूला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून जे का फोटो मित्र या फोटोला डिलीट करून घ्यायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर सेकंड बीटला जायचं, जे का फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग आपला फोटोवरती प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला अशा प्रोजेक्ट खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला बाकीचे एक ग्रुप आहे मित्रांनो, त्या ग्रुपला ऑलरेडी माझा ॲडिट केला आहे मित्रांनो। तुम्ही पण ऑलरेडी ॲडिट करून घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट आपण जे का 4 फोटो दिले सोडलेलं होतं मित्रांनो, त्या 4 फोटोमध्ये फोटोवरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमची फोटो आहे या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट आणखीन आपलं जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं। मग आपला जे 2 फोटोज आहे मित्रांनो, दोन्ही फोटोना हाच एक फोटो ॲड करून घ्या मित्रांनो। जसं मी ॲड करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही फोटो वगैरे अशाच प्रकारे ॲड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर ॲड करून दाखवतेच आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे इथे एक इमोजी पिन दिला आहे, इमोजी पिनला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पूर्ण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एक ग्रुप आहे, ग्रुपच्या अलीकडले जे 2 पार्टमध्ये कट करायचं। मी इमोजी पिन दिला। मग आपला सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये जे मधले फोटो इमोजी पिन जे आहे त्या इमोजी पिनला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर ग्रुपवरती नाही दिसलं पाहिजे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल। जे खालचं लोगोचं व्हिडिओ त्या खालच्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा। मग आपला जे अशा प्रोजेक्ट आपण कट केलेले फोटोज आहेत म्हणून जसं की आपलं कट करणं विसरूनच गेलेलं आहे।
स्टेपमध्ये तुम्हाला कट करून पण दाखवत असतो मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे प्रेस करून फोटोला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन जे काय आपण जे कट केलेले फोटोज आहेत मित्रांनो, मग आपला अशा प्रकारे एक फोटो लावला, एक फोटो सोडायचा, मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। एक फोटो सोडायचा, सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्या। जसं की आपला आणखीन आपला 8.12 बीटचे जे अलीकडले फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये ह्या स्टेपमध्ये इफेक्ट वगैरे लावून घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट पुढच्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटचे जे सेकंड फोटो आहे मित्रांनो, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा मित्रांनो। मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या। जसं मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो, त्या स्टेपमध्ये हे पण फोटो अशा स्टेपमध्ये लावून घ्या मित्रांनो। माझा ऑलरेडी लावलेला आहे किंवा फोटो वगैरे कट केलं विसरलेलं आहे, ह्यामुळे लावत नाही मित्रांनो। मग आपल्या जे अलीकडे लावलेलं आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पूर्ण जसं की आपला आणखीन अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 8.12 बीटकडून अलीकडे सर्व फोटोजमध्ये हाच स्टेपमध्ये फोटोला इफेक्ट वगैरे लावून घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो, 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 17.04चे जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे लहान फोटो आहे त्या लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। वरची जे अशा प्रकारे 4 लेयर आहे 4 लेयरला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 4 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेयर करून घ्यायचं। पेस्ट लेयर केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.